उनको और उनके परिवार को जान से मारने की जो धमकी दी है, उसके खिलाफ आज एक बड़ा जन सैलाब यहाँ उपस्थित रहा। हमारी डीसीपी साहब से मुलाकात हुई, डीसीपी साहब ने आश्वासन दिया है और यहाँ पर के हमारे जनप्रतिनिधि ने मुंबई पुलिस कमिश्नर से भी बात किया और एफआईआर के लिए हमने दबाव डाला है। हमें पूरा विश्वास है असलम के आतंक के खिलाफ असलम के ऊपर भी एफआईआर होगा और उनके गुर्गे जो फेसबुक पर धमकी दे रहे हैं अमित साटम जी को मारने के लिए, उनको उनके परिवार के ऊपर जो धमकियां दी जा रही है, तुरंत पुलिस ऐसे गुर्गों ऐसे गुंडा तत्वों को तुरंत उठाएगी, ऐसा हमारा विश्वास है। बांगलादेशी रोहिंग्या आणि घुसखोरी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्याबद्दल काय सांगा? बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरी आणि अवैध मुसलमान जे बाहेरून इथे आणून वोटर लिस्टमध्ये त्यांच्या नावं टाकायचे जे प्रयत्न आहे, मागच्या वेळेच्या निवडणुकीत त्याने जे यश प्राप्ती झाली ते त्याचमुळे झाली आहे आणि आता सगळे SIR आणणार ते सगळं जे लोक अवैध रुपेण जे इथे बसलेलं आहे ते सगळ्यांचं नाव इथून डिलीट होणार आहे अशी आमची आशा आहे आणि एक हिंदू आमदार इथे निवडून येणार आहे अशी आमची कल्पना जी आहे ते सत्य होणार आहे।